नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी खस्ता मूग डाळ कचोरी पाहणार आहोत। तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर हिला मी एक अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं। आता हे पाणी काढून आपल्याला ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तिला थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे। इथे मी डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता डाळीला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। ही डाळ आपल्याला अगदी ओबडधोबड अशी वाटून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक आपल्याला याची पेस्ट बनवायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। तर डाळ इथे मी थोडीशी ओबडधोबड अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे। तर डाळ वाटून तयार झालेली आहे, साईडला ठेवून देऊयात आणि कचोरीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात। तर इथे मी मसाला बनवण्यासाठी 1 चमचा धने घेतलेले आहेत। धने अशा पद्धतीने थोडेसे कुटून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। आता कढईमध्ये जिरं टाकून घेऊयात, त्यानंतर बडीशेप आणि धने। तर आता हे सर्व आपल्याला मंद आचेवरती याचा मस्त असा सुवास सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर मस्त असा धन्यांचा वास सुटलेला आहे। इथे हे आपलं भाजून तयार झालेलं आहे। थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता हे थंड झालंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात। याला देखील आपल्याला जाडसर असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी याला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तर आता कचोरीसाठी लागणारा मसाला बनवायला घेऊया। तर त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तर तेल इथे छान असं गरम झाले, याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकून घेऊया। तर थोडासा मसाला आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत। याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर मसाले इथे छान असे तेलामध्ये मिक्स झालेले आहे। आता याच्यामध्ये इथे मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, हे टाकून घेऊया। तर बेसन पीठ आपल्याला मस्त असं मंद आचेवरती बेसनाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बेसन पीठ इथे छान असं मस्त भाजलं गेलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण वाटलेली मुगाची डाळ टाकून घेणार आहोत। तर बेसन पीठ इथे मस्त असं आपलं भाजलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेणार आहोत। तर आता मुगाची डाळ इथे पूर्ण मोकळी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। मुगाची डाळ टाकल्यानंतर हे मिश्रण पूर्ण असं मोकळं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। छान असं एकदा याला मिक्स करून घेऊया। सारण आपलं मस्त असं मोकळं झालेलं आहे आणि कचोरीसाठी लागणारं सारण आपलं बनून तयार झालेलं आहे। गॅस बंद करूया। थंड होण्यासाठी प्लेटमध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे। तर इथे आता याला थंड होऊ देऊयात, तोपर्यंत आपण आता कचोरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात। त्यासाठी मी इथे स्वच्छ चाळून 1 वाटी मैदा घेतलेला आहे। इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हातावरती क्रश करून याच्यामध्ये मी हा टाकून घेणार आहे। चवीप्रमाणे मीठ, एकदा याला मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी याच्यामध्ये
2 चमचे गरम केलेलं तेलाचं मोहन टाकून घेणार आहे। गरम असल्यामुळे असं आधी चमच्याने त्याला मिक्स करून घेऊयात। आता मोहन इथे छान असं पिठाला एकसारखं लावून घ्यायचं। पिठाची इथे छान अशी मूड बनते, म्हणजेच आपलं तेलाचं मोहन अगदी योग्य प्रमाणात पडलेलं आहे। आता पीठ मळून घेऊया। तर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ मी इथे मळून घेणार आहे। पीठ मळताना आपल्याला हे पीठ फार असं घट्ट नकोय किंवा सैल नकोय। आपण पुऱ्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे। तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता जास्त घट्ट किंवा सैल असं मी मळलेलं नाही। आपण ज्या पद्धतीने पुऱ्याला पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने हे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला आपण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। 20 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे। पुन्हा एकदा याला मळून घेऊया। तर आता कचोरी बनवायला घेऊयात। तर इथे मी पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे। व्यवस्थित त्याला असं मी एकदा मळून घेतलेलं आहे। आता याची एक आपल्याला छोटीशी वाटी बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी याची वाटी बनवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये तयार केलेलं सारण भरून घेऊयात। आता असं व्यवस्थित सर्व बाजू एक ठिकाणी आपल्याला ह्या जुळवून घ्यायच्या आहेत। आता हे एक्स्ट्राचं पीठ जे उरलंय ते आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता हे आतलं सारण मी अशा पद्धतीने पसरवून घेणार आहे। तर इथे आता मस्त अशी आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे। तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊयात। तेल इथे गरम होतंय तोपर्यंत आपण कचोरी बनवून घेऊयात। तर इथे माझी पहिली कचोरी बनवून तयार झालेली आहे। तर राहिलेल्या सर्व कचोऱ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। इथे माझ्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपण यांना तळून घेऊयात। तेल देखील छान असं इथे गरम झालेलं आहे। याच्यामध्ये कचोरी सोडून घेऊया। सुरुवातीला मी इथे 2च सोडणार आहे। मस्त अशा इथे आपल्याला हलक्या रंगावरती यांना तळून घ्यायचं आहे। उलटून घेऊया। तर मस्त असं यांना आपल्याला एकसारख्या रंगावरती मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे। खालची बाजू छान अशी भाजल्या गेलेली आहे। कचोरी इथे छान अशी तळल्या गेलेल्या आहे। आता हिला आपण काढून घेऊया। इथे आपली मुगडाळ कचोरी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।